ते आमचं 16% आरक्षण आहे, ते घातलंच म्हणून समजायचं मग. आणि 2% 50%च्या वरचं 2% सुद्धा घालणार आम्ही. तुम्ही जर आमच्या लेकराला असं खेळणार असले, असं वीज पाजणार असले, तर मग आता आम्ही तुमच्या लेकराची नाही कदर करत केली आता लय दिवस. म्हणजे आमचे नोंदी असून आम्ही लढून मिळवलं तरी मिळू देत नाही, तुम्ही फुकट घेता. 16% आरक्षण कोणाचं आहे, कोणाचं खाता तुम्ही ते? मंडळात तुम्हाला 14% आरक्षण दिले. त्याच्यामुळं जशाल तसं वागायचं आता आम्हाला शिकावं लागणार आहे. नसता फडणवीस साहेबांनी ते एवढ्या नीट सांगायचं, त्याच्यामुळे ओबीसीचं वाटोळ होता का आम्हाला नाही करायचं ओबीसीचं वाटोळ. ते नासक आहे, त्याच्या एकट्या नासकेपणामुळे सगळं सरकार सुद्धा अडचणीत येऊ शकतं, सगळं ओबीसी अडचणीत येऊ शकतं. नसतं ओबीसी त्याला नीट समजून सांगा, अभ्यास करून बघा म्हणा. गरीब ओबीसी सांगतो अभ्यास करून बघा तुम्ही. 16% आरक्षणाचा 1954च्या JR तो रद्द होतोय, याच्यामुळे रद्द होईल. मग तो आम्हाला करायचा नाही. पुन्हा TV9 ला जाहीर सांगतो, आम्हाला 54चा JR रद्द करायचा नाही. याला नीट समजून सांगा, आमच्यामध्ये चपडप करू नको म्हणा. आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं मग आम्ही तुमचा विचार नाही करणार. मग गरीब ओबीसी त्याला समजून सांगा, तू नीट राह. तो या राजकारणासाठी मराठा ओबीसी वाद बेलवून कोण आरक्षण सुद्धा घालू नको, कारण बोगस आरक्षण खातंचे खात आहे. इतक्या वर्ष झालं आमचं आरक्षण असून आमचं वाटलं झालं. आता आम्ही आमचं लढून मिळवलं, कोणाचं कमी फेमी होत नाही. आम्हीच ओबीसी आरक्षणात येत, हेच आमचं खात होते आतापर्यंत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना, शिंदे साहेबालाही सांगतो, अजितदादालाही सांगतो, आणि विशेष करून विखे पाटील साहेबाला सांगतो, तुम्ही अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटची केलं असं जाहीर केलं व्यासपीठावरती, आणि तुम्ही JR पण दिलाय. फडणवीस साहेब सुद्धा त्याशी बोलताना बोलले की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलंय. मग आता गॅजेटनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी आहे. सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. नोंद नसलेल्या मराठ्यांना आता बहाणेबाजी करू नका, आणि 17 सप्टेंबरच्या आत मराठ्यांना ही प्रक्रिया आरक्षण देण्याची सुरुवात करा. थांबू नका. मुक्ती संग्राम दिन आम्हाला मुक्ती मिळू द्या, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हाताने द्या प्रमाणपत्र. पण कोणचं प्रमाणपत्र? हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे. तुम्ही शिंदे समितीने सापडलेल्या नोंदीच्या आधारे देताल तर ते आम्हाला मान्य नाही. पुन्हा सांगतो, आता पुन्हा मराठ्यांच्या मनात चांगलं बाजू फडणवीस साहेबांची व्हायला लागली. मराठ्यांच्या विरोधात उलटू नका. आता जर का उलटाले रे बाबा, तर मराठ्यांच्या मनावर काळा डाग म्हणून तुमचं नाव कोरलं जाईल, आणि मनातून तुम्ही कधी निघणार नाहीत, आणि राज्यात एक बी माणूस आम्ही फिरून देणार नाहीत राजकारण्यात. हे पण मग लक्षात ठेवा. त्याचा ऐकून तुम्हाला खेळ करायचा असला तुमच्या हातात आहे. आणि विखे पाटील साहेब, तुम्हालाही संधी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या भावना जिंकणं, त्यांचं अधिकृत रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डनुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं, ही तुम्हाला संधी आहे. कोणाचं हिसकून घेत नाहीत, कोणाचं कमी होत नाही, कोणाच्या ओबीसीचं घेत नाहीत. आम्हीच त्याच्यात येत, नोंदी आहेत, आम्ही त्याच्यात चाललोय. आम्हाला कायद्यानं नियमानं त्याच्यात घाला. काही दुरुस्ती असेल, अडचणी येत असतील तर दुरुस्त्या करा JR मध्ये, पण बहाणेबाजी मी ऐकून घेणार नाही. मी एकाच शब्दावरती ठाम आहे, तुम्ही हैदराबाद गॅजेटचा JR काढलाय, लागू केलंय, सांगितलंय. आता त्या नोंदीच्या आधारावर त्या संख्येप्रमाणे मला प्रमाणपत्रच वितरित झालेले पाहिजेत, त्याशिवाय मी मागं सरकत नाही. तुम्हाला सन्मान घ्यायचा असेल तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं सुरुवात करा. आणि तुम्ही नुसतं लोकांना भुलवताय, फसवताय आणि नुसतं झुलवत ठेवताय, ही भावना विखे पाटील साहेब मराठवाड्यातल्या मराठ्यात जाऊ देऊ नका. आणि फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा जाऊ देऊ नका. आणि एकदा जर ती गेली रे बाबा, तर पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा, विदर्भ, खानदेशपासून तुम्ही लोकांच्या मनातून उठणार म्हणजे उठणार, आणि मग ती लाट मात्र भयंकर असणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे, विखे पाटील साहेबांनी, शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेब यावेळी 100% मराठ्यांना, सगळ्यांना मराठवाड्यातल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार. कारण ती सरकारी आणि महसुली दस्तऐवज आहे, त्यानुसार देणार म्हणजे देणारी 100% खात्री. आणि मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार. फक्त मराठ्यांनी शांत संयमानं राहा. गैरसमज करणाराला त्याला लाथाडा, त्याला लोटून लावा, हुसकून लावा. हे लोक आपले नाही आहेत. जी जरांगे पाटील, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आज आम्ही पाहतोय की तुमच्यावर गुलाल उधळण्यात आलाय, तर मराठ्यांच्या या विजयाचा हा गुलाल तुम्ही त्या ठिकाणी उधळलाय, आणि या सगळ्याचे शिल्पकार आहात तुम्ही. त्यासाठी तुमचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.
धन्यवाद ताई, धन्यवाद. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, तुमचे आभार. तुम्ही खूप साथ दिली, सगळ्या मीडियाच्या बांधवांनी पण दिली. आज 2 वर्षापासून तुम्ही सुद्धा हा मुद्दा लावून धरलाय. आमचा कॅमेरामन म्हणतोय तो निकम मी 2-4 बाऱ्या पळडो म्हणतोय, लय बार मग एकदा गुडघात मोडा म्हणे वरून गाडीवर पोडू पिकअप होऊन, तर मी बी लय पळवलं म्हणतोय. सगळ्या TV9च्या संपादकापासून तर कॅमेरामॅन पर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्याच मीडियाच्या बांधवाचे मानतो आणि सगळ्या जाती धर्मातल्या महाराष्ट्रातल्या बांधवांची साथ दिली आम्हाला त्यांचं मानतो आणि विशेष करून आंतरवालीतल्या सगळ्या गावकऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.